हॅलो आणि नमस्कार. तर आज आपण बनवूया मेथीचे खुशखुशीत असे पराठे. चला तर ट्राय करूया. यामध्ये आपण गव्हाचं पीठ तर वापरणारच आहोत. त्यासोबत आपण यामध्ये 2 प्रकारचं पीठसुद्धा ॲड करूया. चला तर बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला हिरवी मिरची, टमाटर आणि लसण. सोबत तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे जिरं आणि ओवा, सोबत मीठसुद्धा. चला याला आपण आता बारीक करूया. त्यानंतर इथे मी मेथी घेतलेली आहे, छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने. त्यानंतर हिला थोड्या वेळ छाननीमध्ये असं राहू दिलं आहे पाणी सुकायला. त्यानंतर ही हिरवी मिरची आपण छान असं बारीक कापून घेऊया. बारीक चिरल्यानंतर ही थोडी आपल्याला स्मूथ बॅटर बनवायला कणकीचं थोडं सोपं जातं. त्यामध्ये ॲड करूया बेसन आणि त्यानंतर इथे मी ॲड केलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि त्यानंतर आपण जे बारीक केलेलं मिश्रण आहे ते पूर्ण इथे ॲड करूया. नंतर इथे आपल्याला ॲड करायचं आहे धनिया पावडर. नंतर इथे आपल्याला लाल मिरची पावडर सोबत हळद आणि त्यानंतर आपल्याला इथे डो तयार करून घ्यायचा आहे. छान असं थोडं पाणी टाकून पूर्णपणे आपल्याला इथे मेथीचा आणि गव्हाचा पिठाचा छान असा डो तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला छान डोला 10 मिनटं रेस्ट द्यायचा आहे. 10 मिनटं रेस्ट दिल्यानंतर आपल्याला डोचा असा छान गोळा बनवून आपल्याला इथे पराठा बेलून घ्यायचा आहे. तुम्ही ट्रँगलमध्ये सुद्धा पराठा बेलू शकता. मी इथे गोलच पराठे ठेवलेले आहे. माझ्या मुलांना नाही आवडत इथे ट्रँगल, म्हणून मी इथे केलेलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे ट्रँगल, स्क्वेअरमध्ये पोळी बेलून हा पराठा करू शकता तयार. थंडीमध्ये मेथी खूप छान येते, तर आपल्याला हिवाळ्यामध्ये कसा हा मेथीचा पराठा खायला खूप टेस्टी वाटतो आणि मुलांच्या टिफिनवर किंवा तुम्ही नाश्त्यामध्ये हा पराठा बनवू शकता. आणि कसं तुम्ही असं नाही की तुम्हाला यामध्ये पीठच वापरू शकता. तुम्ही यामध्ये मिलेट म्हणजे भरपूर प्रकारचे थोडे फ्लोअर पीठ ॲड करू शकता. इथे हा पराठा रेडी झालेला आहे. तर आता आपण या पराठ्याला शेकूया. तवा गरम करायला ठेवूया. तवा गरम झाल्यानंतर इथे तुम्हाला छान अशी ही पराठा शेकून घ्यायचा आहे. यावर तुम्हाला थोडं तेलसुद्धा साईडने ॲड करायचं आहे. तेल तुम्ही इथे कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता. थोडं कसं तेलाचं प्रमाण थोडं जास्त असलं तर पराठा कसा शेकून तयार छान होतो आणि खायला टेस्टीसुद्धा वाटतो. मला तर थोडं आवडतं असतं. कसं आहे मी तेलामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत. ज्याला तेल थोडं कमी असते वापरायचं तर तुम्ही ते तेल अवॉइडसुद्धा करू शकता. तुम्ही यामध्ये तूपसुद्धा ॲड करू शकता. कधी तेलाचा कमी जास्त वापर करू शकतो, पण कधीच तर कसं आहे पराठ्यांमध्ये तर आपण कोणतेच पराठे म्हणा, आलू पराठा म्हणा, मेथीचा पराठा म्हणा, त्यामध्ये तर आपल्याला तेलाचं थोडं जास्तच प्रमाण असतं. चला तर पराठा इथे रेडी झालेला आहे. चला तर आता पराठा सर्व करूया. हा पराठा नक्की ट्राय करा तुम्ही. वेगवेगळ्या पिठाचे पराठा म्हणजे कसं हेल्दी पण आहे खायला आणि टेस्टी पण लागतो. तुम्हाला ही माझी मेथीच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि जर माझ्या फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकला फॉलो नक्की करा. थँक्यू.